मुरबाड नगरपंचायत व नांदी वॉटर संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मुरबाडकरांसाठी आरओ प्लांट शुद्ध जल केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले। नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्या हस्ते लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला। मुरबाड शहरातील मध्यवर्ती ठिकाण मातानगर नगरपंचायत कार्यालयाच्या बाजूने हे शुद्ध जल केंद्र सुरू करण्यात आले आहे। अवघ्या 8 रुपयात 20 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी नांदी वॉटर या जल केंद्रातून देणार असल्याने या स्तुत्य उपक्रमाचे मुरबाडकरांनी स्वागत केले आहे। या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते। प्रथम मी नांदी फाउंडेशनचा या ठिकाणी खूप खूप आभारी आहे की त्यांनी जनहिताचा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे आणि याचं उद्घाटन खऱ्या अर्थानं झालेलं आहे। त्या कार्यक्रमाच्या उपस्थितीत आमच्या मुरबाडचे नगराध्यक्ष संतोषजी चौधरी असतील, आमचे गटनेते मोहनजी गडगे असतील, आमच्या उपनगराध्यक्षा दीक्षिता वारगडे असतील, नगरसेविका पाणी पुरवठा सभापती स्नेहताई चंबवणे असतील, त्यांचे मिस्टर सागरजी चंबवणे असतील, विकासजी वारगडे असतील, आमचे कर्मचारी असतील, मुरबाड शहरातील ग्रामस्थ असतील, नंदूजी जाधव असतील, या सर्वांच्याच साक्षीने या ठिकाणी या आरओ प्लांटचं उद्घाटन झालेलं आहे। खरं तर शहरातून खूप चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत की 8 रुपयामध्ये 20 लिटरचा कॅन शुद्ध पाणी मुरबाडकरांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या नांदी फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातोय। असेच आरओ प्लांट शहरात अजून 1-2 करण्याचा मानस या ठिकाणी आमचा आहे। जे विरोध करतायत त्या विरोधकांना आम्ही सांगणं आहे की ज्याप्रमाणे हा आरओ प्लांट या ठिकाणी उभारलेला आहे तसाच आरओ प्लांट तुम्ही सुचवा, फक्त त्या जागा तुमच्या स्वतःच्या असल्या पाहिजेत। दुसऱ्याच्या जागेवर बोट दाखवून या ठिकाणी कोणी असे आरओ प्लांट या ठिकाणी उभारणार नाहीत। तेव्हा विरोधकांनी विरोध करावं पण चांगल्या गोष्टीला विरोध करू नये असं त्यांना मी नम्रपणे सांगतो। शहरातली जनता ही सुज्ञान आहे, त्यांना समजते की आज या आरओ प्लांटचा जो उपयोग आहे खऱ्या अर्थानं आज आपण बघितलं बाजारपेठमध्ये तर कमीत कमी 250 ते 300 हे टपरीधारक आहेत की ज्यांना रोजच्या जीवनामध्ये असा आरओ प्लांट असा फिल्टर पाण्याची आवश्यकता आहे आणि आपण त्यांना 8 रुपयामध्ये या ठिकाणी 20 लिटर पाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। नक्कीच विरोधक बोंबलत राहतील, आपल्याला चांगल्या गोष्टीकडे फोकस करायचे, आमची मनं विचलित करण्याचा प्रयत्न करू नका। भविष्यात देखील आम्हाला या शहरासाठी चांगलं नियोजन करायचं आहे, मुरबाड चांगलं बनवायचं आहे। यासाठी आम्हाला सर्व आमच्या मुरबाडकरांच्या नागरिकांची आवश्यकता आहे। ठीक आहे, विरोधकांचं जे काही म्हणणं असतील त्यांनी सभागृहात येऊन पत्रव्यवहार करा, आपण समस्यापणे त्याच्यावरती प्रश्न सोडू आणि चांगल्यात चांगले प्रकल्पाला आपण सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा असं मी त्यांना विनंती करतो आणि आजचा हा प्रकल्प चांगल्या रीतीनं झालेला असं मी जाहीर करतो। सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी या आरओ प्लांटचा उपयोग करा आणि आपलं जीवन निरोगी करा। सद्यस्थितीत मार्केटमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा 20 लिटरचा भाव जवळपास 30 ते 40 रुपये असून या ठिकाणी अवघ्या 8 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी मिळणार असल्याने नागरिक आणि दुकानदार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच सर्व प्रशासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, दवाखाने यांना मोफत पाणी मिळणार असल्याने नांदी वॉटर संस्थेकडून सांगण्यात आलं आहे। आपला हा प्लांट आहे 2000 एलपीएचचा आहे, म्हणजे मी एका तासामध्ये 2000 एलपीएच पाणी फिल्टर करू शकतो। तर आपल्या पूर्ण नगरपंचायतचा विचार केला तर आज आम्ही मार्केट सर्वे केला तर जवळजवळ 1000 दुकान आहेत आणि बाहेरून जवळजवळ 1000 बॉटल तुमच्या गावामध्ये 30 रुपये विकत घेतात। तर ह्या लोकांची मागणी बघून आम्ही हा प्लांट उभा केला आहे आणि हा प्लांट आम्ही WHO नुसार NAB लॅबला पाणी टेस्टिंग करून देतो की जेणेकरून पाण्यामध्ये सर्व घटक असणे गरजेचं आहे। आज बघितला तर अतिशुद्ध पाणी देखील पिणं शरीराला घातक आहे, तर पाण्यामध्ये योग्य TDS योग्य pH असणं हा गरजेचा आहे। तर आम्ही पाणी टेस्टिंग केलेलं आहे, पाण्याचा रिपोर्ट आम्ही इथं HOE लावत आहोत आणि ते बी रिपोर्ट NAB लॅबला टेस्ट करतो आम्ही आणि ते आम्ही नगरपंचायत आणि आमच्या प्लॅन्टवर लावतो। तर आज आम्ही मार्केटमध्ये सर्वे केला असता भरपूर लोकांनी उत्साह प्रसाद दिलेला आहे की आज आमचे 30 रुपयाला आम्ही कॅन घेतो तेच इथं तुम्हाला 8 रुपयाला भेटत आहे। लोक स्वतःहून कार्ड बुकिंग करून पाणी आज नेत आहेत आणि आज आम्हाला एक आनंद होतो की ठाणे जिल्ह्यामध्ये हा आमचा 69वा प्लांट आहे ठाणे जिल्ह्यामध्ये। तर भिवंडी, पालघर आणि तुमची पनवेल साईडला बघितलं तर भरपूर चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि विशेष महानगरपालिकेमध्ये देखील आमचे प्लांट उभा राहिलेले आहेत। उदाहरणार्थ तुमचे कल्याण डोंबिवली बघितला तर टिटवाळमध्ये एक प्लांट 1 तारखेला ओपनिंग केलेला आहे। तिथून आज भरपूर नगरसेवकांचे फोन येते की साहेब आमच्या वार्डात प्लॅन करा, साहेब आमच्या वार्डात प्लॅन करा। म्हणून आमच्याकडे जेवढे CSR फंड आहेत त्यानुसार आम्ही जिथं गरज आहे तिथं आम्ही ग्राहकांना काय केलंय 24 तास सेवा उपलब्ध केल्या 24 तास। तर आम्ही ग्राहकांना असे ATM कार्ड देत आहोत, 60 रुपये कार्डची रजिस्ट्री फी आहे व ह्याच्यामध्ये आम्ही इथे एक मुलगा जॉबला ठेवलेला आहे, तो ह्याला रिचार्ज करून देईल।
240 मध्ये 20 लिटरचे 30 कॅन पाणी भेटल आणि हे 24 तास चालू आहे. कधीही ग्राहकाने यायचं, रात्री अपरात्री मशीनला टच केलं की त्याच्या बॉटलमध्ये 20 लिटर पाणी पडेल. 30 कॅन उचल केलं की त्यानंतर परत हा आपला ऑपरेटर असतो त्याच्याकडून याला रिचार्ज करून घ्यायचा आहे. समजा एखाद्याच्या घरी कार्यक्रम असेल तर त्यानं वन टाइम सुद्धा 10-15 बॉटल नेऊ शकतो. यामध्ये होम डिलिव्हरी वगैरे सुविधा सध्या आम्ही होम डिलिव्हरी देऊ शकत नाही, कारण आमची एक संस्था आहे, लोकांना शुद्ध पाणी नाममात्र फी मध्ये देणे हा आमचा उद्देश आहे. तरी तुमच्या गावातील काही होतकरू मुलं जर का व्यवसाय करू इच्छित असतील तर आम्ही त्यांना इथं पाणी देऊ शकतो. त्यांनी ते पाणी तर भरायचं व त्यांनी स्वतः कुठे विकायचा तो त्यांचा पर्सनल. जीवन शिंदे, जनशक्ती, मुरबाड.